कोकण रेल्वे हा मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील हिरवीगार झाडे, डोंगर, दऱ्या आणि नद्यांमधून जातो, ज्यामुळे प्रवाशांना पश्चिम किनारपट्टीच्या वैविध्यपूर्ण सौंदर्याचा अनुभव मिळतो. कोकण रेल्वे केवळ वाहतुकीचे साधन नसून तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ती एक पर्यटन स्थळ देखील बनली आहे. यातून प्रवास करणे म्हणजे निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवणे होय. बघू शकतात समोर डोंगरावर संपूर्ण धुकं पसरलेलं दिसतंय तुम्हाला. फार सुंदर दिसतंय. कोकणकडनं ट्रेनमध्ये बसलोय मी आणि पाहू शकतात तुम्ही सर्वत्र हिरवगार तुम्हाला दिसून येते सिनेरी. आणि कोकणामध्ये पावसाळ्याच्या सुमारास तुम्हाला ही सिनेरी अशीच दिसून येते. तर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल कोकण रेल्वेने तर पावसाळ्यात तुम्ही नक्की जावा. अशाच प्रकारे तुम्हाला सिनेरी सुंदर दिसेल. कोकण रेल्वे मार्गाचे निसर्गरम्य दृश्य म्हणजे हिरवीगार वनराई, उंच डोंगर, पश्चिम घाट, अनेक पूल आणि बोगदे. पावसाळ्यात ढग ट्रेनच्या पातळीवर असतात आणि आजूबाजूला पाणी वाहताना दिसते, ज्यामुळे प्रवास स्वर्गसुखाचा अनुभव देतो. हा रेल्वे मार्ग पश्चिम घाटांमधून जातो, जिथे आजूबाजूला घनदाट जंगल आणि हिरवीगार झाडी असते. या मार्गावर अनेक पूल आहेत जे नद्या आणि दऱ्यांवरून जातात, ज्यामुळे सुंदर दृश्यांचा अनुभव मिळतो. रेल्वे मार्ग अनेक बोगद्यांमधून जातो, जे डोंगरांच्या मधून जात असल्यामुळे निसर्गाचे एक वेगळेच दृश्य तयार करतात. रेल्वेच्या मार्गावरून दूधसागर धबधबा दिसतो. या धबधब्याचे पाणी इतके उंच असते की ते दुधासारखे दिसते. पावसाळ्यात आजूबाजूच्या छोट्या नद्या आणि ओढ्यांमध्ये पाणी वाहत असते. ढग ट्रेनच्या पातळीवर असल्याने हा एक स्वर्गीय अनुभव असतो. गोवा आणि कर्नाटक राज्यातून जाताना हा रेल्वे मार्ग समुद्राच्या किनाऱ्यावरूनही जातो, जिथे नारळाची झाडे आणि शांत बॅकवॉटर दिसतात. कोकणातील जंगल, जिथे घनदाट जंगल आणि विविध वन्यजीव आढळतात. कोकणात एक परिपूर्ण परिसंस्था असून त्यात कोल्हे, तरस, अस्वल, विविध प्रकारचे प्राणी, ससे, हरणे, रानडुक्कर, बिबट्या, खार आणि खवले यांसारखे अनेक सस्तन प्राणी आढळतात. हे जंगल पश्चिम किनारपट्टीवर सह्याद्री डोंगर रांगेच्या समांतर असलेला एक भाग आहे. हे ठिकाण निसर्गरम्य असून येथे ट्रेकिंग आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा आनंद घेता येतो. कोकणात घनदाट जंगल आणि वन्य प्राणी यांचे नैसर्गिक आश्रयस्थान आहे, जे एक परिपूर्ण परिसंस्था तयार करते. या जंगलांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, पक्षी आणि कीटक देखील आढळतात. हे कुडाळ स्टेशन आहे. बघू शकता तुम्ही स्टेशनवर देखील शांतता आहे आणि प्लॅटफॉर्मवर देखील गवत उगवलं आहे इकडे पावसामुळे. तर कुडाळवरनं ट्रेन पुढे जाणार आहे. नेक्स्ट स्टॉप सावंतवाडी आहे या ट्रेनचा. फार शांतता आहे या ठिकाणी, बघू शकता तुम्ही. कुडाळ रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्र राज्यातील कुडाळ शहराजवळील एक रेल्वे स्टेशन आहे. कुडाळ स्टेशन हे भारतीय रेल्वेच्या कोकण रेल्वे झोनवर आहे, जे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर चालते. कुडाळ हे कोकण प्रदेशातील एक महत्त्वाचे स्टेशन आहे, जिथे दररोज अनेक गाड्या येथे थांबतात. कुडाळ हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शहर आहे, जे पर्यटन आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते. सिंधुदुर्ग किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कुडाळ आहे. हे स्टेशन कोकण रेल्वे मार्गावर असून कुडाळ स्टेशन ते मालवण, जिथे किल्ला आहे, साधारणपणे 30 ते 31 किलोमीटर अंतर आहे. कुडाळमध्ये स्थानिक सण उत्सव आणि जत्रांचे आयोजन केले जाते, ज्यात श्री देवी सातेरी जत्रा प्रसिद्ध आहे. थोडक्यात कुडाळ हे कोकणातील एक सुंदर शहर आहे, जिथे इतिहास, निसर्ग आणि संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो. सावंतवाडी स्टेशन आलेलं आहे आता इकडे. या स्टेशनवर उतरणार आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मराठीत सावंतवाडी रोड असेही म्हणतात. सावंतवाडी हे कोकण विभागातील एक शहर आहे, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि लाकडी हस्तकला,
गंजिफा आणि लाखेच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. हे एक पूर्वीचे मराठा संस्थान होते आणि सावंतवाडी पॅलेस या राजघराण्याच्या वारशाचे प्रतीक आहे. सावंतवाडीचा राजवाडा हा सावंतवाडीतील एक प्रमुख पर्यटन स्थळ असून तो सावंत भोसले घराण्याचे ऐतिहासिक निवासस्थान आहे. हा राजवाडा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो आणि लाकडी हस्तकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी शहराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा राजवाडा आता संग्रहालयात रूपांतरित झाला आहे, जिथे राजघराण्याची जतन केलेली पुरातन वस्तू पाहता येतात आणि या स्थळाला भेट देण्यासाठी तिकीट आकारले जाते.